नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये सध्या नवनवीन पात्रांची एंट्री होत आहे. काही दिवसापूर्वीच ठरलं तर मग या मालिकेत क्षितिजोग या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली. तर लवकरच येड लागलं प्रेमाचं या मालिकेत माधुरी पवार या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. अशातच आता स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. तर स्टार प्रवाहने एका अभिनेत्रीचा ब्लर फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, अबोली परिवारात एक नवीन सदस्य सामील होत आहे, ओळखा पाहू कोण. तर बऱ्याच जणांनी ही अभिनेत्री अक्षय इंदळकर असल्याचं सांगितलं होतं. तर मंडळी, ही खरंच अक्षय इंदळकरच आहे. तर झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने साधारणतः 15 मार्च 2025 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री अक्षय इंदळकर आणि अभिनेता अक्षय मात्रे ही कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता ही मालिका संपल्यावर यामधील मुख्य अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अक्षय इंदळकर ही स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत झळकणार आहे. याआधी अक्षयने स्टार प्रवाहच्या 7 जन्माच्या गाठी आणि तुझ्या इश्काचा नाद खुळा या लोकप्रिय मालिकेमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. जवळपास 4 वर्षांनंतर अबोली मालिकेतून ती स्टार प्रवाहावर पुनरागमन करत आहे. सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या रूपात दिसणार आहे. सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतिशोध घेण्यासाठी या मालिकेत आली आहे. तर काही दिवसापूर्वीच या मालिकेतून मयुरी वाघ या अभिनेत्रीने एक्झिट घेतली होती. मयुरी वाघने या मालिकेत शिवांगी हे पात्र साकारलं होतं. तर सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार, अबोली सुप्रियाला साथ देणार का, हे मालिकेच्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. दरम्यान अबोली ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री 11 वाजता प्रसारित केली जाते. दरम्यान अक्षय इंदळकरने तब्बल 4 वर्षानंतर स्टार प्रवाहावर पुनरागमन केलं आहे. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.